नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणजेच BMS, BHMS व फिजिओथेरपीची ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। या प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत। या कोटाचे राऊंड कधी लागणार आहेत, राऊंड लागल्यानंतर पुढे काय करायचं असेल, तसेच राऊंड 1च्या कट ऑफवर काय परिणाम होणार आहेत, या सर्व गोष्टींसंदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण स्टेट कोटा संदर्भाने माहिती घेऊ। ज्याही विद्यार्थ्यांनी 85% स्टेट कोटा BMS, BHMS मध्ये भाग घेतलेला आहे, तर अशा विद्यार्थ्यांची जी सिलेक्शन लिस्ट आहे ती आपल्याला उद्या मिळणार आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड 1। तर यासाठी जी तारीख ठरवण्यात आलेली आहे ती आहे 14 सप्टेंबर 2024। तर उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला महाराष्ट्रातील BMS आणि BHMS राऊंड 1चे रिझल्ट मिळतील। स्टेट कोटा सोबतच ऑल इंडिया 15% जो प्रायव्हेट BMS आणि BHMSचा कोटा आहे, त्या कोटाची देखील सिलेक्शन लिस्ट आपल्याला उद्याच मिळणार आहे। या दोन्ही सिलेक्शन लिस्ट वेगवेगळ्या असतील, याची ज्याही विद्यार्थी व पालकांनी या दोन्ही कोटामध्ये भाग घेतलेला आहे त्यांनी नोंद घ्या। त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म। तर यासाठी विद्यार्थ्यांना 15 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे। ज्याही विद्यार्थ्यांना स्टेट कोटामध्ये किंवा ऑल इंडिया कोटामध्ये BMS, BHMSचे कॉलेज मिळेल, अशा विद्यार्थ्यांसाठी जे जॉईनिंग आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्मसाठी टाईम देण्यात आलेला आहे तो सारखाच आहे। त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड 1मध्ये कोणतेही कॉलेज मिळाले असेल तर असे विद्यार्थी या टायमिंग दरम्यान जाऊन मिळालेल्या कॉलेजला जॉईनिंग करू शकतात। तसेच अनेक पालकांचे प्रश्न होते की जर आम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज मिळालं तर त्या ठिकाणी आम्ही DD देऊ शकतो का, चेक देऊ शकतो, तसेच कॅशच्या फॉर्ममध्ये पैसे देऊ शकतो का नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याच ठिकाणी पाहू शकता फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड फीज बाय DD अँड चेक। तर याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला BMS, BHMS राऊंड 1मध्ये कोणतेही कॉलेज मिळाले तर त्या कॉलेजला जॉईनिंगसाठी तुम्हाला तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स, त्यासोबतच जो काही कॉलेजने तुम्हाला DD सांगितलेला आहे त्या अमाऊंटचा DD किंवा चेक या फॉर्ममध्ये तुम्ही जाऊन कॉलेजला जॉईनिंग करू शकता। आता या आठवड्यामध्ये बँक हॉलिडेज आहेत, त्यामुळे अनेक पालकांचे प्रश्न होते की DD कसा काढायचा। तर या संदर्भाने CET सेलने क्लॅरिफिकेशन दिलेला आहे की तुम्ही मिळालेल्या कॉलेजला चेक देऊन देखील जॉईनिंग करू शकता। त्यापुढे जर आता आपण कट ऑफचा विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याही वेळेस तुम्ही चॉईस फिल करत असाल त्यावेळेस तुम्ही नोटीस केलेला असेल की BHMSचे फार कमी कॉलेजेस चॉईस फिलिंगसाठी अवेलेबल होते। जर आपण स्टेट कोटाचा विचार केला तर जवळजवळ 35 ते 36 कॉलेज आणि ऑल इंडिया कोटामध्ये देखील याच दरम्यान कॉलेजेसने राऊंड 1मध्ये भाग घेतलेला होता। जर आपण मागील वर्षीचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मागील वर्षी राऊंड 1मध्ये 52 BHMS कॉलेजने भाग घेतलेला होता, परंतु यावर्षी जवळजवळ 16 कॉलेजेसने राऊंड 1मध्ये भाग घेतलेला नाही। त्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्रातील BHMSच्या कट ऑफवर नक्कीच पडणार आहे। परंतु हे 16 कॉलेजेस यावर्षी ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये येणार नाहीत का? तर असे नाही। हे कॉलेजेस राऊंड 2 किंवा राऊंड 3 पर्यंत प्रवेश प्रक्रियेमध्ये येऊ शकतात व राऊंड 2 किंवा राऊंड 3 मध्ये विद्यार्थी या रिमेनिंग कॉलेजेसची चॉईस फिल करून त्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात।
या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच ज्याही विद्यार्थ्यांना BMS, BHMS किंवा फिजिओथेरपी ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल तर असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकतात। ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअर मार्फत आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देण्यात आलेला आहे त्यावर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा। त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सिलिंग संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।